नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आधार व्हॅलिडेशनचा एक रिपोर्ट मी या स्क्रीनवर शेअर केलेला आहे आणि या रिपोर्ट मध्ये जर आपण बघितलं तर काही जिल्ह्यांचं आधार व्हॅलिडेशन 99%, 96%, 94% झालेलं आहे, तर तेच काही जिल्ह्यांचं आधार व्हॅलिडेशन 70%, 72%, 74% झालेलं आहे। आजच्या तारखेला साधारणतः राज्याचं आधार व्हॅलिडेशन 85% झालेलं आहे आणि जवळपास अजूनही 30 लाख विद्यार्थ्यांचं आधार व्हॅलिडेशन व्हायचं आहे। सर्व जिल्ह्यांचं आधार व्हॅलिडेशन 96-97% कसं करायचं यासाठी हा माझा व्हिडिओ आहे। आपणास या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की आधार व्हॅलिडेशन हे फक्त मुख्याध्यापक यांच्या लॉगिनवर नव्हे तर ते तालुक्यांच्या आणि जिल्हा कार्यालयाच्या लॉगिनवर सुद्धा करता येतं। जर हा ॲब्स्ट्रॅक्ट तुम्ही बघितला तर तुम्हाला कळेल की अजूनही साधारणतः 5,76,000 विद्यार्थी आधार व्हॅलिडेट झालेले नाहीत। साधारणतः 3,30,000 विद्यार्थी अजूनही व्हॅलिडेशन व्हायचं आहे आणि जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांचे आधार फेल झालेले आहे। जर हा ॲब्स्ट्रॅक्ट आपण बघितला तर एका जिल्ह्याचं आधार व्हॅलिडेशन जवळपास 99% झालेलं आहे। मग जर एका जिल्ह्याचं आधार व्हॅलिडेशन 99% होत असेल आणि काही जिल्ह्यांचं आधार व्हॅलिडेशन 78% होत असेल तर अजूनही आपल्याला खूप काम करण्याची गरज आहे आणि ती ट्रिक मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे। मित्रांनो, आपण प्रथमच जर या चॅनलला आला असाल तर एज्युकेट भारत या चॅनलला आपण सबस्क्राइब करावं, व्हिडिओला अवश्य लाईक करावं आणि हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नये कारण हा व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे। मित्रांनो, आणखीन एक शीट मी आपणासमोर शेअर करतो आहे। ही माझ्या जिल्ह्याची आधार व्हॅलिडेशनची शीट आहे। माझ्या जिल्ह्याचं आधार व्हॅलिडेशन आता 96.45% झालेलं आहे। फक्त मला जवळपास 3.5% आधार व्हॅलिडेशन करायचं शिल्लक राहिलंय। ही एक्सेल फाईल आहे आणि ही एक्सेल फाईल युडास प्लसच्या रिपोर्ट मधून डाउनलोड केलेली आहे। जर तुम्ही हा पहिला कॉलम बघितला तर या कॉलम मध्ये माझ्या जिल्ह्याचं एनरोलमेंट तुम्हाला पाहायला मिळेल। दुसरा कॉलम जर बघितला तर तुम्हाला कळेल की अजूनही 1957 विद्यार्थ्यांचे आधार टाकलेले नाही। तिसरा कॉलम जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे की 34 विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन पेंडिंग आहे। हा कॉलम मी आजच्या या व्हिडिओमध्ये फोकस करणार आहे कारण यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचं साधारणतः 2 ते 3% आधार व्हॅलिडेशन पेंडिंग आहे। जर यावर काम केलं तर प्रत्येक जिल्ह्याचं 2-3% आधार व्हॅलिडेशन होऊ शकणार आहे आणि ते अत्यंत सोपं आहे, कुठलीही ट्रिक नाहीये आणि ही ट्रिक ऑलरेडी मी माझ्या यापूर्वीच्या आधार व्हॅलिडेशनच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि ती कशी असेल ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे। मी 34 विद्यार्थ्यांचं आधार व्हॅलिडेशन पेंडिंग ठेवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला ती ट्रिक मला सांगता यावी। आय जो कॉलम आहे पेंडिंग आधार व्हॅलिडेशन महत्वाचा आहे, तो सर्वांना समजला पाहिजे, मुख्याध्यापक यांना समजला पाहिजे, बीओ यांना समजला पाहिजे आणि त्याचबरोबर जिल्हा स्तरावर कार्यरत वेगवेगळी जी मशिनरी आहे त्या सर्वांना कळला पाहिजे। त्याच्यानंतर फेल्ड आधार व्हॅलिडेशन हा जो कॉलम आहे यावर सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला मित्रांनो, पेंडिंग आधार व्हॅलिडेशन हा इश्यू कसा सॉल्व्ह करायचा, फेल्ड आधार व्हॅलिडेशन यासाठी आपल्याला काय कारवाई करायची हे मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कुठेही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत हा माझा व्हिडिओ अवश्य बघा। मी एका शाळेचं लॉग इन करतो आहे आणि लॉग इन केल्यानंतर माझ्या समोर जे 34 विद्यार्थी माझ्या जिल्ह्याचे शिल्लक आहेत जे मी ठेवलेले आहेत, या व्हिडिओच्या डेमो करता मी शिल्लक ठेवलेले आहेत, ते काय आहेत आणि ते महाराष्ट्रामध्ये किती शिल्लक आहेत मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो आहे। मी परत एकदा स्टेटचा हा रिपोर्ट शेअर करतो आहे। जर तुम्ही इथे बघाल तर तुम्हाला कळेल की सम ऑफ पेंडिंग आधार व्हॅलिडेशन हा जो कॉलम आहे या कॉलम मध्ये जवळपास 3,30,000 विद्यार्थी शिल्लक आहेत आणि हे विद्यार्थी फक्त माहिती नसल्यामुळे किंवा फक्त कशा पद्धतीने आधार व्हॅलिडेशन करायचं हे माहित नसल्यामुळे शिल्लक आहेत आणि हे विद्यार्थी आपल्याला सहज व्हॅलिड करता येतील आणि ते कसे करायचे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। मी परत एकदा माझ्या जिल्ह्याची एक्सेल फाईल ओपन केलेली आहे आणि इथे तुम्हाला शाळा निहाय जे पेंडिंग आधार व्हॅलिडेशन आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील। 34 विद्यार्थी फक्त आधार व्हॅलिडेशन साठी पेंडिंग आहेत आणि हे विद्यार्थी मी जाणीवपूर्वक ठेवलेले आहेत। मला हे विद्यार्थी व्हॅलिड करायचे आहेत आणि ते कसे केले जातील मी तुम्हाला डेमोच्या माध्यमातून दाखवतो आहे। मी माझ्या जिल्ह्याचा लॉग इन ओपन करतो आहे, मी जिल्हा स्तरावरून हे व्हॅलिडेशन करतो आहे। आपण तालुका स्तरावर हे व्हॅलिडेशन करू शकता, आपण शाळा स्तरावर हे व्हॅलिडेशन करू शकता, आपण ब्लॉक एंट्री युजरच्या माध्यमातून सुद्धा व्हॅलिड करून घेऊ शकता। बघा, मी एका शाळेचा युडास कोड कॉपी करतो आहे, माझ्या जिल्ह्याचं लॉग इन मी ओपन करतो आहे। जी शाळा मी ओपन करतो आहे ती शाळा एका ब्लॉकची आहे, तो ब्लॉक मी सिलेक्ट करतो आहे। मी ब्लॉक सिलेक्ट केलेला आहे, जो युडास कोड कॉपी केला तो
इथे मी पेस्ट करतो आहे. माझ्या समोर एक शाळा ओपन झालेली आहे आणि या शाळेच्या युडॅस कोडवर मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जी स्क्रीन येईल त्यामध्ये डाव्या साईडला लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स वर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर राईट साईडला तुम्हाला विद्यार्थ्यांच्या आधार व्हॅलिडेशनची माहिती दिलेली आहे. मी स्क्रॉल करत जाईन, तिथे मला एक टॅब पाहायला मिळेल आणि त्या टॅबवर मला फक्त क्लिक करायचं आहे. बघा इथे हा पहिला विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्याच्या नावासमोर व्हॅलिडेट आधार फॉर नेम आहे, पण अजूनही क्लिक झालेला नाही. यावर मी क्लिक करतो आहे आणि हा विद्यार्थी व्हॅलिड झालेला आहे. अशा पद्धतीने मला एक एक विद्यार्थी शोधायचा आहे आणि त्यावर क्लिक करायचा आहे. तो विद्यार्थी व्हॅलिडेट होत जाईल. बघा मी क्लिक करतो आहे, विद्यार्थी व्हॅलिड होतो आहे. परत मी क्लिक केलेला आहे, विद्यार्थी व्हॅलिड झालेला आहे. परत मी पुन्हा एकदा क्लिक करतो, हा विद्यार्थी सुद्धा व्हॅलिड झालेला आहे. हे जाणीवपूर्वक मी तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी हे विद्यार्थी शिल्लक ठेवलेले आहेत. फक्त आणि फक्त राज्यातील सर्व मुख्याध्यापक यांनी स्वतःच्या शाळेचं युडॅस पोर्टल ओपन करून लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स वर क्लिक करून जर ही शीट ओपन केली तर साधारणतः 3.5 लाख विद्यार्थी आपले आधार व्हॅलिडेट होणार आहेत. अशा पद्धतीने बघा मी त्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचे आधार पेंडिंग आधार फॉर व्हॅलिडेशन क्लिअर करतो आहे आणि या शाळेमध्ये असलेले सर्व विद्यार्थी मी आधार व्हॅलिडेट केलेले आहेत. पुन्हा एक मी एक्झाम्पल घेतो आहे, दुसरी एक शाळा घेतो आहे. या शाळेमध्ये बघा 7 विद्यार्थी पेंडिंग आहेत. मी तालुका निश्चित केलेला आहे. परत एकदा मी डिस्ट्रिक्ट लॉगिन ला जाईन, बॅक टू डॅशबोर्ड वर जाईन. जो तालुका आहे तो तालुका मला ओपन करायचा आहे. मी एक तालुका ओपन करतो आहे. त्या तालुक्याचा युडॅस कोड इथे मी पेस्ट केलेला आहे. शाळेच्या युडॅस कोड वर क्लिक केल्यानंतर जे डॅशबोर्ड येईल त्या डॅशबोर्डच्या डाव्या साईडला लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स वर आपल्याला क्लिक करायचं आहे. विद्यार्थ्यांची संपूर्ण यादी तुम्हाला पाहायला मिळेल आणि इथे बघा परत ती बटन आलेली आहे, व्हॅलिडेट आधार फॉर नेम. यावर मला क्लिक करायचं आहे. विद्यार्थी व्हॅलिड होऊन जाईल. सर्वात बेस्ट हे आहे की आधार व्हॅलिडेशन अत्यंत वेगाने होत असते. फक्त आपल्याला क्लिक करायला तेवढा वेळ लागतो. मी एक एक विद्यार्थी घेतो आहे आणि प्रत्येक विद्यार्थी मी व्हॅलिड केलेला आहे. अशा पद्धतीने मी माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांचं आधार व्हॅलिडेशन करू शकतो. आपणही हा व्हिडिओ बघावा आणि आपल्या शाळेचं स्टुडंट पोर्टल लॉग इन करावं, लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स वर जावं आणि एक एक विद्यार्थ्याच्या नावासमोर असलेलं व्हॅलिडेट बटन आहे त्यावर क्लिक करावं. तुमचे सर्व विद्यार्थी व्हॅलिड होतील आणि तुमच्या जिल्ह्याचं, शाळेचं, तालुक्याचं आधार व्हॅलिडेशनचं पर्सेंटेज ऑटोमॅटिक वाढेल. त्यानंतर परत एकदा मी महाराष्ट्र राज्याच्या आधार व्हॅलिडेशनच्या शीट कडे येतो आहे आणि इथे आल्यानंतर शेवटून तिसरा नंबरचा जो कॉलम आहे सम ऑफ फेल्ड आधार व्हॅलिडेशन, यावर सुद्धा माझ्याकडे एक सोल्युशन आहे आणि त्यासाठी आपल्याला 2 प्रयत्न करावे लागतील. पहिला प्रयत्न असा आहे की अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची एंट्री तर केलेली आहे, परंतु ती एंट्री करत असताना 12 वेळा 9 टाकून विद्यार्थ्यांची एंट्री केलेली आहे. या अनेक विद्यार्थ्यांकडे आधार आहे, परंतु ते विद्यार्थी एंटर करताना आधार कार्ड न टाकता एंट्री केली गेली आहे आणि ही संख्या साधारणतः 5 लाख आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे आधार एकतर मुख्याध्यापक यांनी स्वतः लॉग इन करून एंटर करावे किंवा जर मुख्याध्यापक हे करत नसतील तर तालुका स्तरावर सर्व आधार गोळा केले जावेत आणि एक कॅम्प लावून या विद्यार्थ्यांचे आधार आपल्याला युडॅस प्लसच्या स्टुडंटच्या नावासमोर एंटर करून घ्यावे लागतील आणि या विद्यार्थ्यांना आधार व्हॅलिडेट करून घ्यावं लागेल. आणि पुन्हा एकदा जो फेल आधार व्हॅलिडेशन आहे यासाठी विद्यार्थी कसा व्हॅलिड करायचा हे माझे 7 ते 8 व्हिडिओ ऑलरेडी मी पब्लिश केलेले आहेत. एज्युकेट भारत या चॅनलला आपण जावं आणि ते सर्व व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावेत आणि विद्यार्थ्यांचं आधार कसं व्हॅलिड करावं यासाठी प्रयत्न करावा. त्याचबरोबर माझी आणखीन एक सूचना अशी असेल की साधारणतः विद्यार्थ्यांचे आधार जे फेल झालेले आहेत, एकतर आधार नंबर चुकीचा असेल किंवा त्याचा डेट ऑफ बर्थ चुकीचा असेल किंवा त्याचा जेंडर चुकीचा असेल किंवा त्याचं आधारवर जे नाव आहे चुकीचं असेल, या 4च कारणामुळे आधार व्हॅलिडेशन फेल होऊ शकते आणि त्याच्यानंतरही जर विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेट होत नसतील तर निश्चितपणे त्या विद्यार्थ्याचा आधार एकतर सस्पेंड झालेला असेल, विद्यार्थ्याचा आधार कॅन्सल झालेला असेल किंवा विद्यार्थ्याने आधार अपडेट केलेला असेल. विद्यार्थ्याने जर आधार अपडेट केला असेल तर आपण ई आधारचा उपयोग करून ते आधार आपण डाउनलोड करून घेऊ शकता आणि विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेट करू शकता. आणखीन एक आधार व्हॅलिडेशनची मेथड मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु हा व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे, त्यामुळे ती मेथड मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. तोपर्यंत माझी सर्वांना विनंती आहे की आपण या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं आणि हा व्हिडिओ माझ्या सर्व शिक्षक बांधवांना शेअर करावा आणि ते सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.